या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. हे गाणं ऐकल्यानंतर असं जे हिरवगार कोकण आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. तुम्ही जर बाईकनी जात असाल तर तुम्हाला ते आजूबाजूचे रस्ते आणि इतर सगळ्या गोष्टी आठवायला सुरुवात होते हे गाणं ऐकल्यानंतर. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र सगळ्यांना. अगदी मनापासून जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत मित्रांनो. तर हा व्हिडिओ बघत असणाऱ्या माझ्या तमाम रसिक प्रेक्षकांनो, मायबापांनो, तुमचं फरमाईश बोल या चॅनलमध्ये मी अमित घारकर मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. जे भजन रसिक आहेत त्यांच्यासाठी हे गाणं म्हणजे एक प्रकारे काय त्याला म्हणायचं, गंगाच म्हणावी लागेल. तुमचे कान तृप्त होऊन जातील, मन प्रसन्न होऊन जाईल असं हे गाणं आहे, काशीराम बुवांचं गाणं. हे गाणं ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही खरंच कोकणामध्ये आहात आणि त्या भजनाचा तुम्ही आस्वाद घेता. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या गाण्यावरती आज आपण रिॲक्शन रिव्ह्यू करणार आहोत. त्याआधी चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून माझे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, चला तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिले व्हिडिओ बघूयात आणि नंतर बोलूयात. व्हिडिओ बघता बघता आपण बोलणारच आहोत. तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. लाईट्स, कॅमेरा अँड ऍक्शन. महाराष्ट्रामध्ये क्या बात आहे, सुरुवातच इतकी जबरदस्त आहे. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. क्या बात आहे. गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. महाड चिपळूण क्या बात आहे. पुढे लांजा राजापूर, पुढे लांजा राजापूर, पुढे लांजा राजापूर. दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी जिल्ह्यावर, रत्नागिरी जिल्ह्यावर. मित्रांनो, काय माहिती आहे काय, हे गाणं ऐकलं ना की तुम्ही उदाहरण आपोआप त्या काय बोलतात त्या वातावरणात किंवा आपोआप त्या ठिकाणी तुम्ही जाता. हे गाणं ऐकल्यानंतर असं जे हिरवगार कोकण आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. तुम्ही जर बाईकनी किंवा तुम्ही स्वतःच्या पर्सनल व्हेकलनी जात असाल तर तुम्हाला ते आजूबाजूचे रस्ते आणि इतर सगळ्या गोष्टी आठवायला सुरुवात होते हे गाणं ऐकल्यानंतर. म्हणजे असं बोलायला लागेल की गणेश चतुर्थी आली की हे गाणं येतच येतं. हे गाणं जर नसेल तर मजा नाही येणार. इतकं भारी आहे. ऐकू आपण पुढे आणि बोलू. बरंच काय बोलण्यासारखं. कोकण मित्रांनो इतकं मोठं आहे की बोलून संपणार नाही आणि तुम्हाला बघून संपणार नाही. बघू आपण पहिलं. या बात गणपतीचे दिवस इले, सगळ्यांचा आनंद गगनात मावाना. क्या बात. जो तो आपल्यापर्यंत देवाची कशी सेवा करून जावा. पूर्वी काय होता, आपले आजोबा वगैरे सांगत त्या गणपतीची किंमत फक्त 1.5 रुपये होती. क्या बात आहे. आता खरा वाटत बरोबर. दिवस भराले. आता जो नाटवागचा कळता ते पूर्वीच्या आजात कळा. बरोबर. परिस्थिती झाली. हे बोलण्याचा अर्थ असा की म्हणजे पहिलं ज्या आज्याला कळायचं नाही, म्हणजे पहिलं जे आजोबांना कळायचं नाही ते आता नातवाला कळते असं त्यांच्या आपल्या म्हणजे आमच्या कोकणी भाषेमध्ये ते बोलतायत. ती स्लँग आहे. बघू आपण पुढे आणखी. काय करणार, 1.5 रुपयापासून आता 1,500 रुपये किंमत झाली आहे गणपतीची. आता किती किंमत जरी वाढली तरी बरोबर देवासाठी लोक काय पण म्हणतात ना, कृष्णावार काढीन पण सण ह्यो साजरा करतले. म्हणून पण त्या प्रत्येक गावाची चालीरीती ज्यांका कोणा काय आता तिकडे संगमेश्वर चिपळूण बघा, तिकडे सगळे काय असायचं सगळे की बालांचे नाच, बाला डान्स. आणि त्या नाचाक मग काय म्हणायचं बघा, गणा धाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला धाव रे, पाव रे गणा धाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला धाव रे. क्या बात. रत्नागिरी जिल्ह्यावर
म्हणजे रत्नागिरीमध्ये जसं मित्रांनो बाल्या डान्स असतो, म्हणजे जसं शक्तितुरा वगैरे चालतं, जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला समजेलच ते शक्तितुरा असतो त्या टाईपमध्येच बाल्या डान्स असतो, ते आहे ते गाणं धावरे मला पावरे. म्हणजे गाणं पूर्ण सगळं अख्खं बोलतात ना एका गाडीप्रमाणे सगळे स्टेशन घेत जसं जातं त्या टाईपचं हे गाणं बनवलं आहे काशीराम बुवांनी. खरंच ते ग्रेट आहेत. ऐकू आपण पुढे. क्या बात. लक्ष वेधती. माझा आवाज काय तेवढा आहे. गणेश पूजती लक्ष वेधती शक्ती तुरा नाचून. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात. क्या बात आहे. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, गणेश चतुर्थीचा मोठा सण. मित्रांनो, कोकणामध्ये गणेश चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पा आणि होळी हे दोन सणच खूप मोठे असतात. आता कसं असतं, गणपतीचे दिवस आणि गणपती आले की माणूस कुठलाही असू दे कोकणातला, त्याच्या नोकरीचा किंवा त्याच्या बिझनेसचा म्हणजे असं तो कुठला विचार करत नाही. तो डायरेक्ट सुट्टी घेऊन ते काही करून कसंही करून तो ते 10 दिवस 5 दिवस जे ज्यांचे जसे काय असतील गणपती बसवतात तसा तो कोकणात जाणार म्हणजे जाणारच. गणपतीचं मित्रांनो एक ना म्हणजे असं कोकणात जाण्याची जी मजा आणि गणपतीला जी वर्षाने एकदा जायची जी मजा आणि नंतरची तिथून घेतलेली एनर्जी, ह्या सगळ्या गोष्टी खूप काय बोलतात त्याला ते मनाला भिडतात. आणि कोकणातले गणपती म्हणजे एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने सगळं असतं. कोकणात गणपतीचं शास्त्र असतं. गणपती शास्त्र असतं ते जसं भाडीपामध्ये वापरला जातो ना, शास्त्र असतं ते तसंच मित्रांनो शास्त्र असतं कोकणामध्ये गणपतीचं. मुंबईमध्ये कसं गणपती बाप्पाची उंची खूप मोठी आहे, खूप मोठी आहे, पण कसं इथे पॉलिटिक्स बाप्पा एक प्रकारे असं, म्हणजे हे बोलणं किती बरोबर आहे चुकीचं मला नाही माहित, पण इकडे पॉलिटिकल आहेत सगळ्या गोष्टी. गावी तसं नाही. गावी प्रत्येकाच्या घरोघरी गणपती असतात. बघू आता आधी पहिलं बघू आपण. खारे पाटण नांदगाव तिटा कणकवली कसाल आणि कट्टा. कणकवली कसाल आणि कट्टा. क्या बात आहे, क्या बात आहे. कुडाळ पावशी पंदूर तिटा पुढे मालवण किनारपट्टा. क्या बात आहे. हा खारे पाटण पासून मालवणापर्यंत फिरा, तुमका हरिभजन गणपतीचा भजन आता आरती सगळीकडे ऐका घेतलेच होत. आणि त्या बस, मन बस, बस. ऐकल्यानंतर बरोबर. तुम्ही पावला पुढे पडायचीच नाही. जवळ त्याला तुम्ही जाणार असलो तरी 5 मिनिटं तरी ऐकलो, कारण असो हो गणपती एकदम बरोबर. तो एक नंबर. ऐकल्याशिवाय कोणाक कळतो ना म्हणाल म्हणते मी. ऍक्च्युली यांनी बरोबर सांगितलंय. गणपती बाप्पाचा जो महिमा आहे, कसं असतं गावी गणपती आरतीला सगळ्यांच्या घरी जायचं असतं. घरटी प्रत्येकाच्या घरी जावं लागतं आरतीला, आणि आपण नाही गेलो तर मग आपल्या घरी पण कोण येणार नाही. म्हणजे एक असं सांगायचं झालं, प्रत्येक जण जातोच, कारण ती मजाच वेगळी असते. मुंबईला हे सगळं बघायला मिळत ना आपल्याला. हे सगळं ठीक आहे, प्रत्येक मंडळाने त्यांचे आरत्या असतात. गावी आरत्याच वेगळ्या असतात. हो, कळलं का. आता सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, अशी ती आरती ऐकायला मिळते. गावी गेल्यानंतर सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, अशा आरत्या तुम्हाला तिथे ऐकायला मिळतात. आणि ती जी मजा असते ती खरंच खूप सुंदर असते. बघू, ठीक आहे, पुढे बघू आपण. पावशी पंदूर तिटा पुढे मालवण किनारपट्टा. पुढे मालवण किनारपट्टा. पुढे मालवण किनारपट्टा. क्या बात. गणपती हो 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 हो. नाईस. गौरी गणपती आणून पूजती घरोघरी सारे जण. कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. क्या बात है. ठाणा रायगड रत्नागिरी
पुढे सिंधुदुर्ग नगरी. पुढे सिंधुदुर्ग नगरी. आता मित्रांनो मला एक सांगा, ह्या अशा सगळ्या गाण्यांवरती रिॲक्शन रिव्ह्यू नाही दिलं मग कशावरती द्यायचं? बघा ट्रेंडिंग सॉंग्स जे आहेत ते प्रत्येक जण करतो. बघा उद्या मी पण घेईन ट्रेंडिंग सॉन्ग, जे ट्रेंडी सॉन्ग जे स्टार्ट सध्या चालू आहेत ते मी पण घेईन आणि त्याच्यावरती करेन. पण ह्या सगळ्या गाण्यांवरती कोण रिॲक्शन देणार? ह्या सगळ्या गाण्यांवरती रिॲक्शन रिव्ह्यू अमित घरकर देणार, आपलं फरमाईश बोल चॅनल देणार. तर मित्रांनो प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून कुठल्या गाण्यांवरती रिॲक्शन रिव्ह्यू पाहिजे, आपण त्यावरती आपण करण्याचा प्रयत्न करणार. बघू आपण पुढे. ते कोकणांची वस्ती भारी, पुणे वसती सागर किरी. क्या बात. सिंधुदुर्गाच्या बाजूक जावा तिथे डबल बारी लय हो. चालतो. बुवा एका माकाच्या उरार बसतले. बरोबर. काय मनात सांगायचं नाही. मग सकाळी आपल्या बघलास ना तर कांदा रात करून फिरतले, रात्रीचे अमरी तुमरीवर येतले. हे छाती बिती पुढे काढून चालते. एक नंबर. नाही रात्री तू एका माकाच्या पुढ्यात, तू माझो वैरी या भाषेतच म्हणून लय मजा येतात. तुम्ही डबल बारी केव्हा तरी यावा. आता यांनी जे सांगितलंय ना मित्रांनो, डबल बारीची जी मजा आहे ती, जे डबल बारी ज्या लोकांनी ऐकली आहे, जे भजन रसिक आहेत त्यांनाच त्यातलं महत्व कळेल की डबल बारी काय असते. मित्रांनो जे एकामेकाच्या, आता यांनी सांगितलं ना बुवांनी जसं की एकामेकाच्या उरावरती बुवा बसतात, म्हणजे सवाल जवाब बस. ज्या पद्धतीचं कव्वालीचे सामने असतात ना ते कसे असतात, दुहेरी कव्वालीचे सामने तसंच असतं, पण भजनाच्या रिलेटेड असतं आणि एकामेकाची मजा घेतात. देवगडला माझ्या मामाचं गाव आहे, देवगड कुणकेश्वर मिठमुंबरी, तिकडे खूप मोठ्या प्रमाणावरती डबल बारी असतात. कुणकेश्वरच्या मंदिरात आता श्रावण चालू आहे तर बऱ्यापैकी तिथे भजन असतात, डबल बाऱ्या असतात. आम्ही लहानपणापासून डबल बारी आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या आहेत, त्याच्यामुळे आम्हाला त्याची खूप आवड आहे. तर हे गाणं ऐकताना मला असं एकदम असं वाटतंय की मी खरंच कुठल्या तरी भजनाच्या बारीमध्ये बसलोय, ऐकतोय ही गोष्ट. तुम्ही ऐकलेलं भजन, तुमची आवडती डबल बारी किंवा तुमचा एक कुठलाही अनुभव मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. बघू आपण पुढे. बघा आमच्या या सिंधुदुर्गाची गोष्ट बघा आता चालूच झालं. समजा आता सगळ्यांची प्रॅक्टिस चालली आहे इतक्या. बरोबर. जो तो कसा आपला भजन चांगला होईल चांगला होईल चांगला होईल असं काही होता म्हणून म्हणतोय. ठाणा रायगड रत्नागिरी, पुढे सिंधुदुर्ग नगरी. क्या बात आहे. ते कोकणांची वस्ती भारी, पुणे वसती सागर तिरी, जुनी वस्ती सागर तिरी, जुनी वस्ती सागर तिरी. गणपतीच्यांचे आराध्य दैवत. क्या बात आहे. गणपतीच्यांचे आराध्य दैवत, गरीब असो वा धनवान. निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये. क्या बात आहे. गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात, गणेश चतुर्थीचा मोठा सण. क्या बात क्या बात क्या बात. मित्रांनो खूप छान आणि सुंदर असं गाणं आपण ऐकलं. काशीराम परबुवा यांचं गाणं आहे. मित्रांनो पकवाज वाजक जे आहे ते पण जबरदस्त, म्हणजे ओव्हरऑल पूर्ण त्यांचं जे काय त्यांचा पूर्ण सेट आहे तोच बेस्ट आहे. कोकणामध्ये अनेक बुवा आहेत, अनेक बुवांची भजनं आहेत, सगळ्यांची भजनं आवडतात मला. मी बऱ्याच लोकांची भजनं ऐकतो. तसंच अजित मुळम त्यांची मी जास्त भजनं ऐकतो, मला त्यांची गाणी जास्त आवडतात. असे अजून बरेच बुवा आहेत. तर मित्रांनो हे गाणं तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. यातला कुठला पार्ट आणि कुठली गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर मित्रांनो आणि अजून मी कुठल्या गाण्यावरती रिॲक्शन रिव्ह्यू केलं पाहिजे ते पण तुम्ही मला सांगा. तर आपण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत तुमच्या सगळ्यांना अगदी मनापासून जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत मित्रांनो.